भन्नाट रेसिपी या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं। चला आपण आज अप्प्याची रेसिपी बघू। तर त्यासाठी लागणारं साहित्य एक छोटी बाउल, तुमच्या घरी असणारं कोणतेही मेजरमेंट घेऊ शकता तुम्ही। तर मी या वाटीने सर्व डाळी मोजून घेतल्या समप्रमाणात। तुम्हाला वाटलं तर तुम्ही कमी जास्त करू शकता, पण तांदूळ हे खूप महत्त्वाचे असते अप्प्यामध्ये। तर रात्रभर मी व्यवस्थित अशी डाळी मोरून सकाळी स्वच्छ अशा पाण्याने धुवून टाकलं। आणि त्यामध्ये लागणारे साहित्य आहे पुन्हा मिरची, कोथिंबीर, जिरे आणि लसूण। हे व्यवस्थित असं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आणि व्यवस्थित अशी पेस्ट करून घ्यायची। तुम्हाला जर लागलं तर त्यामध्ये तुम्ही आणखी काही साहित्य ॲड करू शकता। जसं मी वरून तेल गरम करून टाकलेलं आहे, तुम्ही पण तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही त्यामध्ये सर्व टाकू शकता। त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडं तिखट, त्यानंतर हळद, मीठ आणि कांदा, सांबार हे सर्व एकत्र करून घ्यायचं आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। मिक्स केल्यानंतर तुम्ही हे आंबवून सुद्धा ठेवू शकता रात्रभर, किंवा मग ते वेळेवर सुद्धा करू शकता। तर सर्व तिखट, हळद, मीठ सगळं टाकून घेतल्यानंतर ते मी तर वेळेवरच करते, मिक्स करून घ्यायचं। आणि त्यानंतर ते अप्पे पात्र गॅसवर ठेवून व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं त्या अप्पे पात्राला। आणि तेल लावल्यानंतर त्यामध्ये अप्पेचं मिश्रण टाकायचं आणि व्यवस्थित असे अप्पे आपले शिजून जातात। तर बघा मी केलं ते अवॉइड करा साईडचं, कारण मी हे घरी बनवली रेसिपी माझ्या। तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही मला लाईक अँड सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगू शकता की रेसिपी तुम्ही बनवल्यावर ती कशी झाली होती।